नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पान नंबर 38 वरील नाव व नावाऐवजी येणारे शब्द या घटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 38 वरील नाव व नावाऐवजी येणारे शब्द. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एक उतारा दिसतो आहे. प्रथम हा उतारा आपण वाचूया. सुधीर हुशार मुलगा आहे. सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे. सुधीर सुमनला सुमा म्हणतो. सुमन सुधीरला दादा म्हणते. सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात. सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत. सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेतो. विद्यार्थी मित्रांनो, वरील परिच्छेदात सुधीर आणि सुमन या भावंडांचे वर्णन आलेले आहे. सुधीर व सुमन या शब्दांऐवजी दुसरे शब्द वापरून तयार केलेला पुढील परिच्छेद आता आपण वाचूया. वरील परिच्छेदामध्ये सारखे सुमन व सुधीर या दोघांची नावे आपल्याला आलेली दिसत आहेत. त्या नावांऐवजी इतर कोणते शब्द वापरता येतील ते आता आपण हाच उतारा ते शब्द वापरून पाहूया. सुधीर हुशार मुलगा आहे. त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे. तो तिला सुमा म्हणतो. ती त्याला दादा म्हणते. ते एकाच शाळेत शिकतात. त्यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत. तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो. विद्यार्थी मित्रांनो, सुधीर आणि सुमन या नामांऐवजी आपण येथे त्याच्या, तो, तिला, ती, त्याला, ते, त्यांच्यात, तो, तिची असे शब्द वापरले आहेत. असे नावाऐवजी जे शब्द आपण वापरतो अशा शब्दांना सर्वनाम असे म्हटले जाते. सुधीर व सुमन या दोन नावांऐवजी त्याच्या, तो, तिला, ती, त्याला, ते, त्यांच्यात, तो, तिची असे शब्द वापरले आहेत. हे सर्व शब्द सर्वनामे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने आपल्याला आपल्या इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकात नाव व नावाऐवजी येणारे शब्द असा घटक दिलेला आहे. ही माहिती पाहिल्यानंतर आपल्याला नाव व नावाऐवजी येणारे शब्द सहज ओळखता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 38 वरती या पद्धतीचा एक प्रश्न दिलेला आहे. वाक्य वाच, तक्त्यात उत्तरे लिही. पहिलं वाक्य आहे, आज समीरचा वाढदिवस आहे. त्याने मित्रांना मिठाई दिली. या वाक्यामध्ये समीर हे नाव आलेलं आहे आणि समीर या नावाऐवजी त्याने, त्याने म्हणजेच समीरने, समीरऐवजी त्याने हा शब्द वापरलेला आहे. तो आपल्याला समीर या नावापुढे लिहायचा आहे. समीर नावाऐवजी वापरलेला शब्द त्याने. दुसरं वाक्य पहा, सुजाता म्हणाली, मी आज खेळायला येणार नाही. या वाक्यामध्ये
सुजाता ऐवजी वापरलेला शब्द आहे मी. त्यामुळे सुजाता या नावाऐवजी वापरलेला शब्द मी आपण सुजाताच्या समोर लिहिलेला आहे. तिसरे वाक्य पहा. ओंकार, राजू तुझा भाऊ आहे, त्याला त्रास देऊ नकोस. या वाक्यामध्ये ओंकार याऐवजी तुझा असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे ओंकार नावाऐवजी आलेला शब्द तुझा आपण तक्त्यात लिहिला आहे. याच वाक्यामध्ये राजू या नावाऐवजी त्याला हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे राजू समोर त्याला हा शब्द आपण लिहिलेला आहे. पुढील वाक्य आहे. शबाना फातिमाला म्हणाली, तू आणि मी बागेत जाऊ. शबाना ऐवजी वापरलेला शब्द आहे मी, तो आपण तक्त्यात लिहिला आहे. आणि फातिमा ऐवजी तू हा शब्द वापरला आहे. तू हा फातिमा या नावाऐवजी वापरलेला शब्द फातिमा नावासमोर आपण लिहिला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दिलेल्या वाक्यामध्ये नावाऐवजी कोणकोणते शब्द वापरले आहेत याचा तक्ता आपण पूर्ण केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 38 वरती आपल्याला असे एक पत्र दिलेले आहे. या पत्रामध्ये नावाऐवजी येणारे शब्द ओळखूया असा प्रश्न दिलेला आहे. प्रथम आपल्याला पत्रात गौरीऐवजी आलेले शब्द या पत्रातून शोधून लिहायचे आहेत. गौरीऐवजी या पत्रात आलेले शब्द पहा. तू, तुम्ही, तुमच्याकडे, तू, तुझी. याच पद्धतीने या पत्रात मयुरी ऐवजी आलेले शब्द आपल्याला पुढे लिहायचे आहेत. आता मयुरी ऐवजी आलेले पत्रातील शब्द पहा. मी, माझी, आम्ही, सर्व, मला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पान नंबर 38 वरील नाव व नावाऐवजी येणारे शब्द, ज्याला आपण सुरुवातीला मराठीमध्ये व्याकरणामध्ये सर्वनाम असं म्हणतात, तर या नाव व नावाऐवजी येणाऱ्या शब्दांचा अभ्यास केलेला आहे. अशीच वेगवेगळी वाक्य घेऊन त्या नावाऐवजी वापरलेले कोणते शब्द वाक्यामध्ये आलेले आहेत याचा सराव आपण करा. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.